आता क्रिस्टल आहे मुलांना, क्रिस्टल आणि सॉलिड, बरोबर का? क्रिस्टल आहे, क्रिस्टल. क्रिस्टल ही कशाने बनलेलं असतात मुलांना? क्रिस्टल्स आर मेड ऑफ मोठे क्रिस्टल्स आहेत. क्रिस्टल्स आर मेड ऑफ स्मॉल क्रिस्टल. बिग क्रिस्टल आर मेड ऑफ स्मॉल क्रिस्टल. ओके ना? स्मॉल क्रिस्टल. And that small crystal is called as a tiny crystal. Is called as a tiny crystal. Okay na? Means big crystal is made up of a tiny crystal. That tiny crystal is called as a unit cell. That called as a unit cell. त्याला काय म्हणतात? Unit cell म्हणतात मुलांनो. It means what? Aggregation of or combination of many unit cell forming a giant structure. That structure is called as a crystal. Means combination. Combination of unit cell forming a big crystal. काय बनतं रे मुलांना? क्रिस्टल भेटतं. इथपर्यंत ही डायलॉग क्लिअर आहे का? आता युनिट सेल का असतं काय नाही पूर्ण एकदम व्यवस्थितपणे सांगणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन पार्ट आहे मुलांना. ओके, नवीन पार्ट आहे. क्रिस्टल आहे मुलांना, म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ मेनी युनिट सेल फॉर्मिंग अ क्रिस्टल. आता युनिट सेल म्हणजे नेमका काय मुलांना? राईट ना? आता मुद्दा असेल स्मॉलेस्ट पार्ट ऑफ क्रिस्टल. युनिट सेल आपण म्हणू शकतो का? स्मॉलेस्ट पार्ट of crystal is called as a unit cell. Clear आहे का? Crystals are made of small crystals, that is called as a tiny crystals, and tiny crystals are called as a unit cell. Unit cell are nothing but the smallest part of a crystal. Combination of many unit cell and forming a structure. That structure is called as a crystal. ओके, इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे का? म्हणजेच काय मुलांनो, लक्षात काय ठेवायचं आहे? क्रिस्टल हे कशाने बनलेले असतात? क्रिस्टल हे युनिट सेलनी बनलेले असतात. खूप सारे युनिट सेल एकत्र आल्यानंतर एक क्रिस्टल बनतो. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? एकदम व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेला आहे मी. चला पुढे जायचं का? आता युनिट सेल नेमकं काय तरी मुलांनो, मग ओके ना? आता बघा कहाणीमध्ये ट्विस्ट खूप मस्त आहे मुलांनो. आता आपल्याला शिकायचं काय आहे? ब्राव्हिस स्ट्रक्चर बघायचं. काय बघायचं? ब्राव्हिस क्रिस्टल स्ट्रक्चर. ब्राव्हिस क्रिस्टल स्ट्रक्चर्स बघायचे, बरोबर का? एकदम व्यवस्थितपणे सांगू. हा ब्राव्हिस क्रिस्टल स्ट्रक्चर्स मुलांनो, किंवा ब्राव्हिस युनिट सेल म्हणलं तरी चालेल. हे किती आहेत रे मुलांनो? देर आर द 14 ब्राव्हिस स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट इन युअर केमिस्ट्री. किती आहेत? 14 आहेत. 14. ओके ना? त्याच्यामध्ये 7 हे फंडामेंटल आहेत. 7 हे काय आहेत? फंडामेंटल आहेत, बेसिक. बाकीचे त्याचे टाइप्स आहेत मुलांना. 7चे बाकीचे टाइप्स केल्यानंतर टोटल होतात किती? टोटल होतात 14. 14 बद्दल डिस्कस करायचं. ब्राव्हिसचे स्ट्रक्चर्स बघायचे, बरोबर ना? ओके, त्यासाठी आता एकदम ह्याच्यामध्ये जातोय मुलांना आपण. कशामध्ये? एकदम आतमध्ये. बघा बरं, हे जस्ट टाइमपास आहे मुलांना. आता झालं, आता मेन चॅप्टर चालू होतोय ह्या स्लाइड पासून. ओके, तर हे आपलं ना सगळ्यांनी ना हा टॉपिक बघते वेळेस सगळ्यांनी घरी जायचं आहे. माचीस बॉक्स घ्यायचा आहे, काड्याची डब्बी घ्यायचा, काड्याची डब्बी. आग लावायची नाहीये, किंवा क्यूब असेल तरी चालेल. ओके, क्यूब असेल तरी चालेल. ओके मुलांनो, हा झाला युनिट सेल. हा काय झाला? युनिट सेल झाला मुलांनो. युनिट सेल झाला हा. ओके, आता युनिट सेल मध्ये टोटल कॉर्नर किती आहेत मुलांनो? 1 2 3 4 5 6 7 and 8. हा काय झाला? क्यूब आहे, बरोबर का मुलांनो? हा काय आहे? एक क्यूब आहे मुलांनो. हा क्यूबिक स्ट्रक्चर आहे. क्यूबिक स्ट्रक्चर म्हणलं तर चालेल. हा एक क्यूबिक स्ट्रक्चर आहे. हे काय आहे? एक क्यूबिक स्ट्रक्चर आहे. क्यूब म्हणलं तर चालेल. हे क्यूबिक स्ट्रक्चर आहे. क्लिअर आहे? त्या क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये
किती कॉर्नर्स आहेत रे मुलांना? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे क्यूब साठी मी काय घेतोय? हा चला, मी हे घेतोय, मी क्यूब घेतोय मुलांना. हा दिसतंय का सगळ्याला? सगळ्याला दिसतंय का हे काय आहे ते? येस नो? सगळ्याला दिसतंय का हे काय आहे ते? हे माझं ना एक क्यूब टाईप घेतलं मुलांना. हे बघा, ठोकळा टाईप आहे म्हणून समजा. असं असं लेंथ जास्त झाली याची, पण तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की हे काय आहे. ओके, तर या क्यूब मध्ये मुलांना बघा बरं का, कॉर्नर 3D माचीस बॉक्स घ्या, माचीस बॉक्स घ्या आणि थोडंसं इमॅजिनेशन करा. तोपर्यंत मी बघतो कोण कोण आले, कोण कोण नाही ते. ओके, आजच्या लेक्चर मध्ये कोण कोण अब्सेंट आहे, कोण कोण अब्सेंट आहे, कोण कोण अब्सेंट आहे? यस 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 यस. ओके, बरेचसे पोरं आहेत प्रेझेंट, बरेचसे पोरं अब्सेंट आहेत. असो, काही प्रॉब्लेम नाही. मीटिंग कनेक्ट. ओके, ओके, चला म्हणून ओके ना. आता ह्याच्यामध्ये ह्या युनिट सेल मध्ये इम्पॉर्टंट काय काय बघा मुलांना. हे इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? क्यूब आहे मुलांना, हा काहीच नाहीये. हा काय आहे? क्यूब आहे. एकदम शांततेत एक्सप्लेन करणार आहे. हे युनिट सेलचं स्ट्रक्चर आहे. आता हे क्रिस्टल कसे असणार? क्रिस्टल कसे असणार मुलांना? हा आहे, हा पण इकडे कंटिन्यू असेल, हा पण इकडे, इकडे पण हा इकडे इकडे कंटिन्यू असेल, हा पण इकडे कंटिन्यू असेल, बरोबर का? हा पण इकडे कंटिन्यू असेल, हा पण इकडे कंटिन्यू असेल, बरोबर का? हा पण इकडे कंटिन्यू असेल, हा पण इकडे कंटिन्यू असेल, बरोबर का? हे 3D स्ट्रक्चर आहे मुलांना, कंटिन्यू असेल सगळ्या साईडनी ना. ते एका नंतर दुसरं, म्हणजे सांगायचं म्हणजे 2D मध्ये काढू का स्ट्रक्चर? 2D मध्ये स्ट्रक्चर काढतो रे मुलांना, 2D मध्ये स्ट्रक्चर काढतो. ऐका, थोडं 2D मध्ये आपण स्ट्रक्चर अंडरस्टँड करूयात. ओके, हा ओके, मला 2D काढूयात, नंतर 3D आपण इमॅजिनेशन करूयात. काही अवघड नाही, ट्रिक्स आपली खूप भारी आहे. हा मी क्यूब घेतला मुलांना. हा काय घेतला? क्यूब घेतला. 1 2 3 4 पुढे आहेत. 4 पाठीमाग पण असतील नाही? 4 हे पुढचे झाले. 4 1 2 3 4. सॉरी, हा मागला असेल, म्हणजे पुढचे 4 कोणकोणते असतील? हा एक पुढचा असेल, हा दुसरा पुढचा असेल, तिसरा पुढचा असेल, चौथा पुढचा असेल. ओके, आता निळ्या कलर मधला जे आहेत हे बाकीचे 4 पार्टिकल, 1 2 हे 3 हे 4 हे पाठीमागलचे पार्टिकल असतील. कॉर्नर बघा, कॉर्नर हे पुढचे 4 झाले. पाठीमाग कॉर्नर कसे असतील? पाठीमाग कॉर्नर इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल, इथे एक असेल. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? क्लिअर आहे? क्लिअर होते का? स्ट्रक्चर बघा, क्लिअर होते का? येस ना? एक झालं म्हणजे 2D चं 3D केलं आपण मुलांना. क्लिअर? म्हणजेच काय झाला आहे की युनिट सेल झाला. हा एक बॉक्स काय झाला? हा बॉक्स काय झाला? युनिट सेल झाला. हा बॉक्स एक युनिट सेल झाला आणि टोटल हे सगळे 4 बॉक्स मिळून काय झालं? हा क्रिस्टल झाले. हे सगळेच मिळून काय झालं? क्रिस्टल झाला. क्लिअर आहे? ओके, इथपर्यंत बेसिक पार्ट होता. आता जाऊयात पुढच्या स्लाइड वरती. याच्यामध्ये मुलांनो सगळा खेळ आहे, खूपच भारी खेळ आहे मुलांनो. ह्याच्यामध्ये खेळ भारी आहे. त्याच्यामध्ये क्यूब पुन्हा एकदा ड्रॉ करतो मुलांनो. युनिट सेल मध्ये टोटल 6 लोक असतात. किती असतात? देयर आर द 6 पॅरामीटर्स आर देयर. हाऊ मेनी पॅरामीटर्स आर देयर? 6 पॅरामीटर्स आर देयर in unit cell. In unit cell 6 parameters are present. नंबर वन ह्याच्यामध्ये गाईज, ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय काय पॅरामीटर्स एकदम व्यवस्थितपणे सांगतो मुलांनो. देयर आर द 3 एजेस आर देयर. ज्यामध्ये 3 एजेस असतात. ओके, नंबर 2 ह्याच्यामध्ये 3 अँगल असतात. 3 अँगल असतात मुलांनो. 3 अँगल्स असतात. 3 अँगल्स असतात. लक्षात ठेवा, मी आता एक डायग्राम एकदम व्यवस्थितपणे काढतोय. इम्पॉर्टंट पार्ट चालू होतोय.
हा इथल्या पार्टिकलला कन्सिडर केलं मुलांना, इथल्या पार्टिकलला. ओके, हा इथला एक अँगल आहे, त्याला म्हणूयात अल्फा अँगल. हा इथला एक अँगल आहे, त्याला म्हणूयात आपण बीटा अँगल. हा इथला एक अँगल आहे, त्याला म्हणूयात गॅमा. तर अँगल कोणकोणते आहेत? अल्फा, बीटा आणि गॅमा हे 3 अँगल आहेत. किती अँगल आहेत? अल्फा, बीटा, गॅमा हे 3 अँगल आहेत. अवघड आहे काही? कमेंट बॉक्स मध्ये टाका, अवघड आहे का? क्यूबचा कोणताही एक पॉइंट पकडला तर तिथे आपण 3 पार्ट बघितले, अल्फा, बीटा, गॅमा. ओके, आता त्याचे एजेस किती असतील रे? त्याचे एजेस किती आहेत? एजेस 3 आहेत. ओके ना. आता क्यूबची काय असतं? क्यूब म्हणजे काय असतं रे मुलांना? क्यूब म्हणजे सगळीकडे ना, सगळीकडे लांबी, उंची, रुंदी सगळी काय सारखी असते, बरोबर का? लेंथ, विड्थ आणि हाईट काय असते मुलांना? ही सेम असते. काय असते? सेम असते. कशामध्ये? क्यूब मध्ये, क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये, राईट ना? क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये लेंथ, विड्थ, हाईट हे काय असते? सेम असते. तर ह्याच्यामध्ये लेंथचा कलर चेंज करतो. त्यामध्ये ही जो लेंथ आहे ह्याला ए पकडूयात, हे जो लेंथ आहे वरचा ला बी पकडूयात, आणि हे जो आहे ते सी पकडूयात. म्हणजे हा वरचा जो छेद आहे ह्याला छेद म्हणूयात आपण, बरोबर का? कोणत्याला कशालाही पकडू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, बरोबर का? हे ए बी सी पकडूयात. हे आहे आडवा छेद, हे आहे कसं पण पकडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा वरचा पार्ट आहे मुलांना, आणि हे हाईट टाइप आहे म्हणलं तर चालेल, हा सी. ओके, हा झाला ए आहे, हा बी आहे, सी आहे. एक असे किती एजेस आहेत मुलांना? हे ए बी सी असे 3 एजेस आहेत, असे 3 एजेस आहेत. तर युनिट सेल मध्ये 6 पॅरामीटर्स असतात. 6 पॅरामीटर्स मध्ये 3 हे एजेस असतात आणि 3 हे अँगल्स असतात. 3 हे अँगल असतात. इथपर्यंत क्लिअर आहे का? 3 अँगलची नाव आहेत अल्फा, बीटा, गॅमा. इथं अल्फा पण घेऊ शकता, इथे बीटा पण घेऊ शकता, इथे गॅमा पण घेऊ शकता. काहीही प्रॉब्लेम नाही, कारण क्यूब मध्ये सगळे अँगल्स हे सारखे असतात. ऑल अँगल्स आर 90 डिग्री. क्यूब मध्ये सगळे अँगल्स काय असतात? 90 डिग्री असतात. इथपर्यंत ह्याचं एक्सप्लेनेशन समजलं का? कमेंट टाका. नाही समजलं तर एक्सप्लेन करतो मी. त्यासाठी तुम्हाला 3D इमॅजिनेशन पाहिजे. माचीस बॉक्स असेल तर घ्या, माचीस बॉक्सचा एक कोपरा पकडा, त्या कोपऱ्याला पकडा, कोपऱ्याच्या वरचा पार्ट कन्सिडर करा, त्याच्यावर मार्क पेन लिहा, बरोबर का? त्याच्यामधले अँगल्स बघा. ओके, अँगल्स बघा. आता हे माझं काय आहे? हे इकडे बघा मुलांना, हे बघा, हे हा क्यूब टाइप आहे समजा. हा ना पावती बुक आहे. पावती बुक काय आहे? क्यूब टाइप आहे. क्यूब टाइप आहे. हा बघा, हा जो पार्ट आहे ना इथला, इथला पार्ट आहे हा बघा. हा जो पार्ट आहे इथल्या ह्या अँगलने असं बघा. 3D स्ट्रक्चर म्हणजे असं बघायचं असतं, असं बघायचं नसतं. असं बघायचं असतं का? असं नसतं. हे तिरकं बघायचं असतं. 3D लुक येतो बघा. कळले? होप सो हे तुम्हाला थोडं समजलं असेल. कमेंट बॉक्स मध्ये टाका. कमेंट बॉक्स येत नाहीत, मुलांचे कमेंट येत नाहीत. समजलं? ओके 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 ओके. आता मुलांनो, असे युनिट सेलचे 7 फंडामेंटल स्ट्रक्चर आहेत. नो प्रॉब्लेम. ओके सोले, नो प्रॉब्लेम. सोले इंग्लिश मध्ये बोलतोय बाबा, प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम म्हणून. हा, नुसता रंग आहे सोलेचा. मुलांनो, आता एक ट्रिक्स बघा मुलांनो, ट्रिक्स. हे क्लासला, हा कोणता क्लास? हा ब्रँड क्लास म्हणतात मुलांना. माझे लेक्चर हे कसे असतात? ब्रँड असतात. कारण हे मुलांचा डिसेंबर निघून जातो पण हे ट्रिक्स लक्षात राहत नाही. मुलांचा डिसेंबर निघून जातो, मुलांना जे मी ट्रिक्स सांगतो ते लक्षात राहत नाही, आणि आपल्या पोराला लेक्चर चालू असताना डोक्यामध्ये एकदम फिट बसतं. कारण आपल्या पोरांचे जे डोके आहेत ना पोरांनो, लईच भारी डोके आहेत. आपले जे पोर आहेत ना, आपल्या पोराचे डोके आहेत ना, डोके एकदम कसं होतं? एकदम टार्गेटेड डोके आहेत मुलांना. आपले डोके मोठे मोठे डोके आहेत आणि एकदम फिट बसतात, बरोबर का? आता कन्सेप्ट आहे का मुलांना? ट्रिक्स बघा. एक ना ट्रिक्स मी काल सांगितलं होतं, तरी पण मी एक्सप्लेन करतोच. सी टी ओ मध्ये ही ना रोज थांबते. ट्रिक्स बघा मुलांना. सी
CTO मध्ये CTO मध्ये ही ना रोज थांबते. ओके ना गाईज, सीटीओ म्हणा, माझ्यासोबत बोला, सीटीओ मध्ये ही ना रोज थांबते. ओके ओके ना, जोरात बोलू नका, फक्त हळूहळू म्हणा, मम्मी पप्पा ऐकली तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. ओके ना. व्हॉट इज बाय सी? सी फॉर क्यूबिक, सी फॉर क्यूबिक. टी फॉर व्हॉट गाईज? टी फॉर टेट्रागोनल. टेट्रागोनल, लगेच टेट्राहेड्रल म्हणायचं नाही, टेट्रागोनल आहे, गोनल, बरोबर का? तर आपले पोर लगेच टेट्राहेड्रल म्हणतात, टेट्रागोनल. ओ फॉर अर्थोरोम्बिक, 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 अर्थोरोम्बिक. एम फॉर मोनोक्लिनिक, एम फॉर मोनोक्लिनिक, एम फॉर मोनोक्लिनिक. एच फॉर हेक्सागोनल, रोज. आर फॉर व्हॉट? रोम्बोहेड्रल, रोम्बोहेड्रल. आणि टी फॉर ट्रायक्लिनिक, ट्रायक्लिनिक, ट्रायक्लिनिक. मुलांनो समजलं का रे मुलांनो? किती खतरनाक ट्रिक्स आहे बघा. सी टी ओ मध्ये ही ना रोज थांबते. ट्रिक समजली का? ट्रिक समजली का? माझ्यासोबत बोला. क्यूबिक, क्यूबिक, क्यूबिक. टेट्रागोनल, टेट्रागोनल, टेट्रागोनल. आर्थोरोम्बिक, आर्थोरोम्बिक, आर्थोरोम्बिक. मोनोक्लिनिक, मोनोक्लिनिक, मोनोक्लिनिक. हेक्सागोनल, हेक्सागोनल, हेक्सागोनल. रोम्बोहेड्रल, रोम्बोहेड्रल, रोम्बोहेड्रल. ट्रायक्लिनिक, ट्रायक्लिनिक, ट्रायक्लिनिक. आता तुम्ही म्हणा तुमच्या तुमच्या घरामध्ये. ओके ना. माईक चालू करून म्हणू नका, माईक बंद असतानाच म्हणा, नाहीतरी माईक चालू करून. अवघड नसतं, मी आहे, काळजी नका करू. मी असल्यानंतर अवघड असतं का? नसतं, कारण मी प्रत्येक ट्रिक्स ही एकदम सुपर डुपर ट्रिक्स आहेत मुलांना. फर्स्ट टाइम तुम्ही डिस्प्ले होता ट्रिक्स तुम्हाला लातूर याच्यामध्ये, अशा ट्रिक्स. आणि एक हेल्पलाइन नंबर है मुलांनो. अपन ने क्या बोला था भाई? अपन ने क्या बोला था? अपने पास बहुत हेल्पलाइन नंबर है. अपने पास और एक हेल्पलाइन नंबर है. हमने अभी बोला था कि अपने पास ब्रावी स्ट्रक्चर कितने हैं? कितने ब्रावी स्ट्रक्चर से बोला था मैंने? कितने हैं? कितने हैं? बोलो फटाफट 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 बोलो, नंबर बोलो. अपन के पास ब्रावी स्ट्रक्चर, ब्राविस ने बोला था कि उसके पास स्ट्रक्चर कितने, ब्रावी स्ट्रक्चर कितने, नंबर बोलो. 22 मत बोलो भाई, 14 ब्रावी स्ट्रक्चर्स है. ओके ना. ये 7 हो गए. कितने हो गए ये? एक, ये 7 हो गए. 7 फंडामेंटल है और बाकी के अप्लाइड है. ओके ना. ये 1 हो गया, ये 2 हुआ, 3 हुआ, 4 हुआ, 5 हुआ, 6 हुआ, अरे 7 हुआ. टोटल ब्राविस ने स्ट्रक्चर दिया 14. ओके ना. अभी देखो भाई, ये अपन के पास तो 7 ही हो गया, अभी 14 कर रहा है ना अपन को इसको. तो कैसे करेंगे? अपने पास एक हेल्पलाइन नंबर है. हेल्पलाइन नंबर इज 3242. हेल्पलाइन नंबर क्या है भाई? 3242 इज हेल्पलाइन नंबर. थोड़ा इरेज करता हूँ, थोड़ी साइड में लिखता हूँ नंबर, क्योंकि मुझे यहाँ पे लिखना है. ओके ना. ये ब्रांड वगैरह निकलता हूँ, ब्रांड तो है ही अपन. और एक बार लिखने की जरूरत क्या है? हेल्पलाइन नंबर इज, चेन्नई का कलर लेता हूँ, 32, चेन्नई नहीं मुंबई का, 3242 इज नंबर. ये नंबर और ये 14 की क्या वास्ता है भाई? वास्ता रहता है भाई अपन के पास, बराबर ना. वास्ता तो रहता है ना. तो गाइज वास्ता देखो कैसा है. ये 3242 3242 नंबर. क्यूबिकचे प्रकार किती असतात? 3 असतात. क्यूबिकचे प्रकार किती असतात? 3 असतात. टेट्रागोनलचे प्रकार किती असतात? 2 असतात. आर्थोरोम्बिकचे किती असतील? आर्थोरोम्बिकचे प्रकार किती असतील मुलांनो? आर्थोरोम्बिकचे प्रकार किती असतील? यास 4 असतील. किती असतील? 4 असतील.
मोनोक्लिनिकचे प्रकार किती असतील मुलांनो? 2 असतील. किती असतील? 2 असतील. आता फटाफट कॅल्क्युलेशन करायला लागा मुलांनो. बघा बरं, उजळणी म्हणायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, किती झाले? 11 झाले. क्लिअर आहे? 11 नंतर ह्याला म्हणायचं 12, ह्याला म्हणायचं 13 आणि ह्याला म्हणायचं 14. 714 जर करायचे असेल तर संपर्क करा पाटील सरांना. तुमचे पैसे दुप्पट. ट्रिक्स बघा रे मुलांनो, ट्रिक्स बघा. कसला माहोल होतोय लेक्चर मध्ये. माहोल आहे का रे लेक्चर मध्ये? अवघड टॉपिक एकदम सिंपल करून टाकतोय. अख्खं सॉलिड स्टेट खातं मुलांनो. हे कोणत्याच पोराला येत नाही. आपल्या पोरांना एकदम फिट बसतं डोक्यामध्ये, फिट. ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, माय 1 hour इज इक्वल टू 10 hours ऑफ अदर फॅकल्टी गाईज. कारण जे मी शिकवतो ते युनिकनेस शिकवतो. आपल्या लेक्चरला कुत्रे पण भुंकायला लागलेत. बापरे, बसा रे बाबा कुत्र्यांनो. इथपर्यंत ओके आहे का? चार्ट ओके आहे का? कमेंट येत नाहीत मला. सगळ्यांच्या कमेंट येत नाहीत. मला माहित नाही मोबाईल त्यांच्या जवळ आहे का साईडला आहे. नाहीतर मोबाईल साईडला ठेवतील आणि लेक्चर बघत बसतील. म्हणजे फक्त ओके जरी आलं ना मेसेज किंवा फुल स्टॉप जरी आला तरी मला कळतं की बाबा पोरं आहेत लेक्चर मध्ये. यस, हा कुणीतरी बघा 360 डायरेक्ट डॉटच टाकलं. त्याला हातच भेटत नव्हता, डॉट टाकलं. प्रांजलला पण म्हणजे बघा, प्रांजलला पण ना थंब दिसत नव्हता, डॉट भेटला. तर चव्हाण पण नंतर नुसतं डॉट चालू आहे. डॉट. यस, व्हेरी गुड. चला चालू करायचं का आता पुढच्या स्लाइडला? त्याचं डिटेलली बघायचं आपल्याला. काय बघायचं? डिटेलली बघायचं पोरांनो. आणि चार्ट लईच डेंजर आपला चार्ट लईच भारी असतो मुलांनो. कारण आमचे पाटील सर लईच भारी शिकवतात है ना. आता बघा याचे टाइप्स बघायचे मुलांनो. काही काही टाइप्स सांगतो तुम्हाला कसे कसे असतात. काय